आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका. 11वी बॅच दिनांक 15 मे 2025 पासून सुरू झाली आहे. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीग स्पर्धेत वैयक्तिक विक्रम रचलाय. नीरजनं 90.23 मीटर भाला फेकत वैयक्तिक विक्रमाची नोंद केली. नीरज चोप्राला आतापर्यंत 90 मीटरचा टप्पा पार करता आला नव्हता. आजच्या स्पर्धेत त्यानं हा टप्पा पार केला. नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 88.44 मीटर भाला फेकला तर दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. त्याचा प्रयत्न बाद ठरला. नीरज चोप्रानं तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रानं त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा 90 मीटरचा टप्पा पार केलाय. भालाफेकमध्ये 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. त्याच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची देखील नोंद झाली आहे. नीरज चोप्रानं चौथ्या प्रयत्नात 80.56 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नापर्यंत पहिल्या स्थानावर होता तर जुलियन वेबर 89.6 मीटरच्या भालाफेकीसह दुसऱ्या स्थानावर होता. जुलियन वेबरनं 5व्या प्रयत्नात 91 मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकला. नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर गेला. जुलियन वेबरनं 91.6 मीटर भाला फेकला. दोहा डायमंड लीग मध्ये नीरज चोप्रा समोर अँड्रस पीटर्स, जेकब वाडलेस, जुलियन वेबर, मॅक्स डेहनिंग, जुलियन येगो, रॉड्रिक डीन यांचं आव्हान आहे. पॅरिस ऑलिम्पिक विजेता अरशद नदीम यानं दोहा डायमंड लीग मध्ये सहभाग घेतला नाही. नीरज चोप्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी यापूर्वी 89.94 मीटर होती. त्यानं ही कामगिरी 2022 मध्ये स्टॉकहोम डायमंड लीग मध्ये केला होता. नीरज चोप्रानं 2018 मध्ये दोहा डायमंड लीग मध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी तो चौथ्या स्थानावर राहिला होता. 2023 मध्ये तो पहिल्या स्थानावर होता तर 2024 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला होता. दोहा डायमंड लीग मध्ये पहिल्या स्थानावर राहणाऱ्या ॲथलीटला 8 अंक मिळतात. दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्या खेळाडूला 7 तर तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या खेळाडूला 6 गुण मिळतात. चौथ्या स्थानावर खेळाडूला 5 गुण तर डायमंड लीग 2025चा समारोप 27 आणि 28 सप्टेंबरला ज्युरिक डायमंड लीगच्या फायनल सोबत होणार आहे. नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीग मध्ये केलेली कामगिरी त्याच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला त्याचा फायदा होईल. नीरज चोप्रानं 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला सोशल मीडिया ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तरी देखील त्यानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.